पण आता आपल्याच खांद्यावर जावं लागतंय ना असं म्हटल्याच्या नंतर महाराज नाथ महाराजांना ऐकलं ते नाथ महाराज वरी उठून बसले कुठं तिरडीवर. आता मला सांगा जे खांदेकऱ्यानं प्रेत खांद्यावर घेतले वरचं प्रेत उठून बसल्याच्या नंतर काय होईल खांदेकरांचं. महाराज एकानं असं वर पाहिलं जे दणकन टाकून दिलं महाराज आणि जे चिंगाट पळाले जे रस्ता दिसल तिकडं पाठीमाग जे असं ते पदर ओढून दे लढणाऱ्या बाया होत्या का त्या तर महाराज काटाळ म्हणल्या नाही काही नाही कोणीकडून काटाळानं पळून गेल्या. नाथ महाराज म्हणले कॅन्सल काय बंद आहे तुमच्या खांद्यावरून जाण्यावरून. निघालो म्हटल्याच्या नंतर नाथ महाराज परत गेल्याच्या नंतर आता एक तिथी टळली पुन्हा म्हणले आता 1 वर्षभर मुदत वाढ जाऊ द्या म्हणले पुढच्या वर्षी जाऊ त्याचं काय. पुढच्या वर्षी पुन्हा फाल्गुन मध्ये षष्ठी आली आणि नाथ महाराजांनी परत देह ठेवला. त्यावेळेला गेले परत हरी पंडित चला रामभट श्यामभट तुकाभट माझे बाबा गेले हो. हरी तुझं मत हरलंय नाटकी आहे बरं खरंच गेलंय का ते पाय. अरे मागच्या वेळेस ते मेलत नव्हतं आणि वाटलं येताना उठलं राजा काय घाबरलोत आम्ही. अरे तेव्हा पायात मोडलेले काटे अरे अजून दुखतायत रे हरी असं ते ब्राह्मण म्हणायला लागले. त्यांनी सांगितलं नाही हो खरंच मेले तुम्ही पहा. गेल्याच्या नंतर रामभट बरोबर पहा बरं नाक दाबून पहा खरंच मेलाय का तो. आणि खात्री करून घेतली मेलाय. नंतर मात्र त्या तिरडीवरती बांधलंय. जाताना सांगितलं रामभट श्यामभट बोलू नका बरं का कोणीही बोलायचं नाही. आणि हळूच घेऊन निघाल्याच्या नंतर महाराज प्रेत चाललंय. पण तिकडून मात्र त्या गावामधली एक जी बाई होती ना तिच्या पोरीचं नाव बब्बी. बब्बी आहे ना बब्बीचं नांदणच लागायचं नाही. बब्बी कशी आहे जरा येडी होती आणि पैशाच्या ह्याच्या जोराने एका बब्याच्या गळ्यात अडकून टाकली. त्याने बी पैशाकडे पाहून केली पण ते येडेपणाची लक्षण ते दिसायला लागले का ते वैतागलं ना महाराज. वैतागल्याच्या नंतर ते म्हणलं असली येडी नांदवायची नाही बा आपल्याला. तर मग त्यानं इकडं आणून घातली माहेरी. आणून घातल्याच्या नंतर पुन्हा 2-4 माणसांनी आमच्या गुरुजी सारखे वकील साहेबासारख्यांनी समजून सांगितलं नेऊन घातली. तर ते म्हणलं हे बघ हे काय करते म्हणला माझे मित्र आले ना काही बी बोलते हो हिला काहीच कळत नाही. तिला म्हणली बबे हे बघ ह्यांचे मित्र आले बोलायचं नाही बरं काय. ते म्हणले असं मुंडकं हलवलं म्हणले आता बोलत नाही. त्याच्यानंतर महाराज तो बब्या ह्याला गेला तिरुपतीला गेला आणि तिकडून येताना चप्पी करून आला. आणि ही त्यावेळेला स्लॅपवर जाऊन ते धुणं वाळू घालू लागली. तिनं पाहिल्याच्या नंतर महाराज ते बब्या चप्पी दिसली त्याच्या मित्राची चप्पी. आणि ती 7-8 दिवसाच्या नंतर आलेलं तिला आनंदच आवरला नाही. स्लॅपवरूनच म्हणाले बब्या असं करायला लागले. त्याला जे सगळ्या मित्रांपुढं एवढं वाईट वाटलं ते मला नांदवायचंच नाही ना नेऊन घातली माहेरला. मग माहेरला नेऊन घातल्याच्या नंतर मग पुन्हा अजून पैलवानासारखे हे ते जरा वजनदार माणसं मध्ये पडले. जाऊ द्या म्हणले कसं आहे पदरात पडलं पवित्र झालं घ्या सांभाळून म्हणले. अजून 1,000 लाख देऊ म्हणले तुम्हाला कपडे करायला. 1 हिरो होंडा देऊ पुन्हा एखादं लॅकेट घालू तुम्हाला 1 घड्याळ देऊ 1 मोबाईल घेऊन देऊ. पडलं ना त्याच्यात ते मला हे बघा हिला चांगलं वागायला सांगा नांदी तू. आणि नेमकंच त्याला वाट लावित निघाले. नाथ महाराजाचं मड तिथून निघालं. महाराज तिथं आल्याच्या नंतर त्या पोरीच्या मायनं पाहिलं तिनं कडकड बोट मोडले. आलं मा या नाथ्याचं मड ग माझ्या लेकीचं आधीच नांदणं लागना आणि याचं मड आलं माय आडवं. नाथ महाराजांनी ऐकलं म्हणले कॅन्सल उठले वर पुन्हा जाऊ म्हणले त्याला काय हिच्या लेकीचं नांदणच लागू द्या. महाराज आता मात्र खालच्या तयारीतच होते सगळे. जरासं वर हल्लं की चिंगाट पडून गेले. म्हाताऱ्या बाया तर महाराज आड म्हणल्या नाही वीर म्हणल्या नाही पळता पळता कुठं पडल्या काही पत्ता नाही लागला. कुपाटात अडकून पडल्या 2-4 बाया. भूत म्हणल्याच्या नंतर काय महाराज नाथ महाराज उठले घरी गेले. आणि पुढच्या वर्षी म्हणले हे बघा कोणाच्या खांद्यावरही जाणं नको कोणाच्या बबीचं नाणंही मोडणं नको. स्वतः गंगेमध्ये गेले आणि आपला देह जलमय करून टाकला. आपल्या इच्छा करू गदारूळ भोगू सर्व काळ सर्व सुखे म्हणूनी चिंता नाही आम्हा दासा नव्यो गर्भवासा जन्म घेता विठोबा रखमाई.
यथावकाश धावत्या वेगामध्ये संकल्पित वेळा अभंगाच्या दोनच चरणांना आपण न्याय देऊ शकलो धावत्या वेगामध्ये, आणि म्हणून राहिला पूर्ण अभंग एका कीर्तनात होणं शक्य नाही. तर जाता जाता सर्वांच्या चरणारविंदी एकच विनंती आहे. खरं म्हणजे फार सुंदर गाव आहे महाराज. छोटंसंच गाव जरी असेल तर अतिशय पारमार्थिक गाव आणि एका जीवानं राहणारं गाव. आणि आपला सप्ताह पहा, अगदी मला माहित आहे काही दिवस तर तिची हे बी नव्हत्या ना महाराजवरी, तर नुसतं ह्या झाडाखाली सप्ताह व्हायचा. रात्रीचे कीर्तन मी बऱ्याचदा केलेली आहेत. त्या पाखरा वरच्या ह्याच्यावरली ते आपले झाडावरले किलबिल करत राहायचे, खालून दिसायचे, तिथं कीर्तन व्हायचं. काही दिवस तर मंदिरातच राहायचं पहिलं, तर नंतर मग बाहेर आलं तर असं वाढत 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 आपला सप्ताह आता तारुण्यात आला, अगदी तारुण्यात आला. वर्ष प्रतिवर्ष तो वर्धिष्णू होतोय. त्याची गरिमा वाढते आहे, प्रगल्भता वाढते आहे, आणि याचं श्रेय तुम्हा सर्वांना आहे. आपण छोटं जरी गाव असेल, सर्वजण झाडून पुसून कार्यक्रमाला हजर असतात आणि जीव ओतून कार्यक्रम करतात, म्हणून एवढा सुंदर असा कार्यक्रम होतो महाराज. कारण बऱ्याचशा गावामध्ये जातो मी गुरुजी, बऱ्याचशा गावात गेल्याच्या नंतर कीर्तनाला बहुतांश हाफ तिकीटवाले म्हणजे 60-70 वालेच जास्त राहतात. तरुण पोरं इकडे येतच नाहीत महाराज. पण मला ह्या गावाचं कुतूहल वाटतं, बालवृद्धासहित सर्वजण कीर्तनासाठी हजर असतात. आणि या तर वर्षी गुरुजींनी सांगितलं महाराज, म्हणजे लोकांनी भरपूर माळा घातल्या आहेत गळ्यावर. हो महाराज, ज्यांनी ज्यांनी माळा घातल्या आहेत ना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. चांगली गोष्ट आहे. तुमच्या जीवनात तुम्ही परिवर्तनाला सुरुवात केलेली आहे, परिवर्तन स्वीकारले तुम्ही. आता मात्र हाची नेम आता न फिरे माघारे. आता मात्र पाठीमागं फिरायचं नाही बरं का माय बाप, लक्षात ठेवा. अहो आपलं हे पोट म्हणजे काय जनावरांचा मसनवाट आहे का? मेलेले जनावरांमध्ये कोंबायला, त्याचं मांस मध्ये कोंबायला नाही महाराज. हे अतिशय सात्विक अन्न आपण खाल्लं पाहिजे. आपले विचार सात्विक होतात. जी माणसं रक्त पितात दुसऱ्याचं, मला सांगा ती माणसं लोकांचे रक्तच पिण्याचा प्रयत्न करतील ना, हिंसकच विचार करतील ना. आणि म्हणून चांगले विचार जर डोक्यात यायचे असेल तर चांगलं अन्न खाल्लं पाहिजे. अन्नात भवंती भूतानी. लक्षात ठेवा, जसं अन्न खावं तसे विचार होत आहेत. म्हणून चांगलं पवित्र आणि सात्विक अन्न खा, कदापिही मांसाहार करू नका. आणि माळ घालून काही लोकांना तर बऱ्याचशा गावात मी जातो, लोकांचा फक्त एकच कन्सेप्ट आहे, आपण माळ घातली म्हणजे मांसाहार करायचा नाही, दणका लावून पितात बिचारे. लक्षात ठेवा, मांसाहारापेक्षाही